नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवीने संयमीला फोन केलेला असतो. संयमी इकडून म्हणते की का तुला तर वेळच नाहीये ना माझ्यासाठी. भैरवी म्हणते समा, आता केलाय ना मी फोन, बोलते का. यावरती संयमी म्हणते की इंटरनेटवर बघ, काकाचे फोटो व्हायरल झालेत ते. भैरवी म्हणते व्हॉट. संयमी म्हणते की येस, थँक्स टू प्री, तिने मस्त व्हायरल केलेत काकाचे फोटो. भैरवी म्हणते काय संबंध, मॅड आहे का ती. संयमी म्हणते मॅड नाही, सुपर मॅड आहे ती. भैरवी म्हणते या अनिशला पण अक्कल नको का. तरी मी त्याला सांगत होते तिला एंटरटेन करू नकोस, मरो बघेल आता तो त्याचं काय करायचं ते. संयमी म्हणते तुला ना ॲक्च्युली सीन काय आहे ना तेच रिअलाइज झालं नाहीये. अगं काकाचा आज इंटरव्ह्यू आहे सी ए ऑफिसला, तिकडे त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा चेक होणार आहे सोशल मीडियाचं. आणि त्यावेळेस त्यांना हे असं कळालं तर ते काय म्हणतील. आणि तुला माहिती आहे का त्याने कॅप्शनमध्ये काय टाकलंय ते, मोस्ट एलिजिबल शेप. आता सांग त्याला कशी नोकरी मिळेल. असं म्हटल्यावरती भैरवी म्हणते की ओ गॉड, यू आर राईट. थांब एक काम कर, तू मला ते फोटो पाठव, मी बघते. असं म्हणत आता हे दोघीजणी फोन कट करतात. पुढे संयमी भैरवीला ते फोटोज आणि व्हिडिओ पाठवते. पुढे भैरवी ते फोटोज आणि व्हिडिओ पाहते आणि ड्रायव्हरला म्हणते की ड्रायव्हर, गाडी परत घरी घ्या, घरी जातोय आपण. असं म्हटल्यावरती आता ड्रायव्हर ती गाडी घरी वळवतो. तर इकडे दारावरची बेल वाजते. अशोक मामा जाऊन दरवाजा उघडतात तर समोर फुलराणी आलेली असते. फुलराणीला पाहून अशोक मामांना फार आनंद होतो आणि ते म्हणतात की फुलराणी तू, अगं तू मुंबईला कधी आलीस, तुला किती मी फोन केले आणि किती तुझी वाट पाहिली, ये ना आतमध्ये ये. असं म्हटल्यावरती फुलराणी मात्र काही बोलत नाही. ती उगाचच तिची पिशवी चाळायला लागते आणि मनातच म्हणते की फुलराणी, आता तुझी खरी परीक्षा आहे. तू जर डोळ्यातून पाणी गाळलंस ना तर ह्या म्हाताऱ्याला त्याचा खूप त्रास होईल. असं मनात म्हणून फुलराणी स्वतःची इमोशनल कंट्रोल करत म्हणते की हे काय, तुम्हाला काही पापड लोणची मिरगुंड काय हवंय का. अशोक मामा म्हणतात आता हे काय नवीन. फुलराणी म्हणते की अहो मी बिझनेस चालू केलाय, पापड लोणची मिरगुंड, एकदम सुपरहिट डुपरहिट चालाय माझा बिझनेस. आता मी घरकाम सोडलं ना. अशोक मामा म्हणतात की तू मुंबईला कधी आलीस. फुलराणी म्हणते काल रातच्यालाच आले मी. अशोक मामा म्हणतात की अरे वा, काल रात्री आली आणि आज सकाळी तुझा बिझनेस सुपरहिट डुपरहिट झाला तर. असं म्हटल्यावरती फुलराणी थोडी गडबडते आणि अडखळतच म्हणते की ते जाऊ द्या, तुम्ही मला सांगा तुम्ही मला कशाला एवढे फोन केले, पार घरी चिठ्ठ्या पाठवल्या. अशोक मामा म्हणतात की म्हणजे तू आता इकडे माझ्याकडे काम करायला येणार नाहीस तर. तर फुलराणी चेहऱ्यावरती खोटं हसू आणत म्हणते की नाही नाही, आता कसलं करते मी घरकाम, अहो हे काय माझं हे चाललंय छान चाललंय. असं म्हणत एक पापडाचा पुडा हातात घेते. अशोक मामा म्हणतात बरं ठीक आहे, नको यूस. असं म्हटल्यावरती फुलराणीच्या हातातला पापडाचा पुडा खाली पडतो. अशोक मामा म्हणतात खाली पडलंय काहीतरी. फुलराणी तो पापडाचा पुडा उचलते आणि तिथून जायला लागते. अशोक मामा तिला म्हणतात की थांब, आत ये जरा. असं म्हटल्यावरती फुलराणी ही डोळ्यानेच अशोक मामांना खुणवते की नाही येत म्हणून. अशोक मामा तिला म्हणतात अगं ये, एकदाच ये, शेवटचं ये, पण ये. तर फुलराणी जड अंतकरणाने आतमध्ये यायला लागते. आत येण्याआधी ती दरवाज्यावरती हात ठेवते आणि सर्व घर हे प्रेमाने निहाळते. पुढे वेणूचा फोटो पाहते. तिला यावेळेस खूप रडू आलेलं असतं, पण ती कसं बसं तिच्या अश्रू कंट्रोल करते. तर इकडून भैरवी ही घरी यायला निघालेली असते. इकडे अशोक मामा फुलराणीला काचेच्या ग्लासमध्ये पाणी देतात. फुलराणी ते पाणी पित म्हणते की बाई, मला पार पाहुण्या रावळ्यांसारखं काचेच्या ग्लासात पाणी दिलं. असं म्हणत ती ग्लास टेबलवरती ठेवते आणि म्हणते की हे काय, इथं हा डाग कसा पडला आणि टेबलवरती किती धूळ आहे, आता बरं चालतं तुम्हाला हे सगळं. अशोक मामा म्हणतात की अगं ते तू नव्हतीस ना, म्हणून मला जसं झेपल तसं मी सगळं करतो. फुलराणी म्हणते की तुम्ही. अशोक मामा म्हणतात की हो, अगं 2 बायका ठेवल्या होत्या, पण त्यांनी तुझ्यासारखं प्रेमाने मायाने नाही केलं, त्यामुळे त्या नाही टिकल्या इथे. पुढे अशोक मामा फुलराणीला म्हणतात की बरं मला सांग, तू गेली होतीस नक्की कुठे. फुलराणी म्हणते गावी गेलो होतो. अशोक मामा म्हणतात की गावी, आणि राहिली कुठेस. नाही म्हणजे तू तुझ्या आईवडिलांसोबत बोलत नव्हतीस ना. फुलराणी म्हणते त्यांच्याकडेच राहिलो होतो. आता पोटची पोरगी आहे, किती दिवस रागमानात धरतील ना. गेलो आणि त्यांच्या पायावरती डोसकं आपटलं, मग काय नाही झालं, त्यांनी केलं मला माफ. अशोक मामा म्हणतात की हो का, मग तू आता मुंबईला परत कशाला आलीस. फुलराणी म्हणते ते काय ना, माझ्या चुलत भाऊ आहे ना, त्याच्या मुलीला इथं शाळा शिकवायची ना, तिला घेऊन इकडे आलोय. अशोक मामा म्हणतात की हा का, तिला शाळा शिकवायची का. बरं मला एक सांग, असं किती दिवस तू हे पापड लोणचीचा बिझनेस करणार आहे, किती ती जड ओझ आहे आणि कुठं कुठं तू गल्ली गल्ली फिरणार आहेस, तुला त्रास नाही होत का ह्या सगळ्याचा. एक काम कर, तू ना इकडे परत ये कामाला. फुलराणी म्हणते की नाही नाही, मी आता इकडे परत कामाला येणार नाही. तुमच्या त्या सूनबाईनं मला नाही नाही ते बोलून इथून हाकलून दिली, आता परत ह्या घरात येणं शक्य नाही. बघू तिने माझी माफी वगैरे मागितली तर. अशोक मामा म्हणतात बघा नक्की ना.
फुलराणी म्हणते की नाही हो, तुम्ही उगाचच मला अशा शब्दामध्ये अडकवू नका हा. मी तुम्हाला सांगितलं ना, आता मी माझ्या कामाची लाईन बदलली. आता मी बिझनेस कराने. ते पण तिच्या नाकावटीसून तिला दाखवतेस की नाही बघा, की मी सुद्धा बिझनेस वुमन होते की नाही. चला जाते मी, ऊन व्हायच्या आधी 4 घरं फिरली पाहिजेत. बघू कोणी काय घेतंय का? असं म्हणत फुलराणी तिथून जायला लागते. अशोक मामा पाठीमागून मोठ्यानेच आवाज देत तिला म्हणतात, की "परत ये गं, मी वाट पाहतोय तुझी." असं म्हटल्यावरती पूर्णी दारातच थांबते. अशोक मामा पुढे येतात आणि तिला म्हणतात, की "एक गोष्ट लक्षात ठेव, खरं-खोटं करण्यामध्ये माझं अख्खं आयुष्य गेले. तुला वाटलंच कसं, की तू दडून ठेवलेले अश्रू मला दिसणार नाहीत?" असं म्हटल्यावरती आता फुलराणी तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून देते आणि ती रडू लागते. अशोक मामा खिशामधून पैसे काढतात आणि तिच्या हातामध्ये द्यायला लागतात. तर फुलराणी ते पैसे घ्यायला नकार देते. अशोक मामा बळजबरीनं तिच्या हातामध्ये पैसे ठेवतात आणि म्हणतात, की "तुझ्या भावाच्या मुलीसाठी खाऊ घे, राहू दे ते पैसे." पुढे अशोक मामा फुलराणीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, की "परत येशील ना? ये ना, तू इथे आलीस ना मला आवडेल." फुलराणी हात जोडत नकारार्थी मान हलवत म्हणते, की "नाही, आता नको. आता मी परत येणार नाही." पुढे फुलराणी अशोक मामांच्या पाया पडते आणि तिथून निघून जाते. अशोक मामा स्वतःशीच म्हणतात, की "येशील, परत तू नक्की येशील. 33व्यांदा तुला मी काढून टाकलं तेव्हा परत आली होतीस. 34व्यांदा पण तू परत येशील." तर इकडे खाली सोसायटीतील सगळे लोकं अनिच्या व्हिडिओची चेष्टा करत असतात. तेवढे तिथे भैरवी येते. रुपाली पुढे येते आणि म्हणते, "काय गं भैरवी, पाहिला का तू व्हिडिओ?" तर सातपुते म्हणतात, "अहो पाहिलाच असेल. अहो माझ्या क्लासच्या स्टुडंटने सुद्धा ते पाहिलेत. ते व्हिडिओ त्यांनीच मला सेंड केलेत." तोरणे म्हणतात, की "मज्जा आहे बाबा अनिशची. जंगल सोडून घरामध्ये बसलाय आणि आता मस्तपैकी रील्स करतोय, इन्फ्लुएन्सर झालाय." जनार्दन म्हणतात, की "आत्ता मला कळालं, ह्यांनी फुलराणीला कामावरून का काढून टाकलं ते. नाही म्हणजे खुद्द नवरा घरामध्ये भांडी घासतोय म्हटल्यावरती फुलराणीची काय गरज?" असं म्हटल्यावरती हे सगळेजण हसायला लागतात. भैरवी म्हणते, की "प्रिया कुठे?" तोरणे म्हणतात, "का? कशाला? तुला पण तिच्यासोबत रील करायचीत की काय?" असं म्हणून तोरणे पण हसायला लागतात. भैरवी रागात पुढे येते, तिची बॅग टाकते आणि मोठमोठ्याने प्रियाला आवाज देऊ लागते. ती म्हणते, की "प्रिया खाली ये." असं ती 2-3 वेळा हाक मारते. प्रिया खाली येऊन भैरवीला म्हणते, "ए काय झालं गं माझ्या नावाने बोंबलायला? चिल यार." त्यावरती भैरवी म्हणते, "तुला लाज नाही वाटत का दुसऱ्यांच्या परमिशनशिवाय त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकायला?" तेव्हा प्रिया म्हणते, "ओ कम ऑन यार, मला कोणाच्या परमिशनची गरज नाहीये." यावरती भैरवी तिला म्हणते, "ऑफकोर्स मॅनर्स आणि डिसेन्सी या गोष्टींचा तुझा काही संबंध नाहीये, राईट?" पुढे ती म्हणते, "तुला मी एकच सांगते, तुझ्याविरुद्ध मी लीगल ॲक्शन घेऊ शकते. तुझ्यावरती अशी केस ठोकेल ना, तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही." प्रिया म्हणते, की "व्हॉट द हेल आर यू? अनिश इज माय फ्रेंड." भैरवी म्हणते, "फ्रेंड?" प्रिया म्हणते, की "हो, त्याने काल मला लास्ट नाईटला ड्रॉप केलं होतं. मला त्याने आधार दिला होता." यावरती भैरवी म्हणते, "उपकार केले त्याने तुझ्यावर उपकार, म्हणून तू शहाणपणा करू नकोस." पुढे भैरवी म्हणते, "संयमीच्या वेळेस मी तुला सोडले, पण यापुढे आमच्या घरातल्या कुणाच्याही वाटेला तू गेली ना, तर धक्के मारून तुला सोसायटीच्या बाहेर काढेल." हे ऐकल्यावरती सर्वांनाच घाम फुटतो. प्रिया म्हणते, "यू आर चॅलेंजिंग मी? शो मी. धक्के मारून कसं बाहेर काढतात? बोलायला खूप सोपं जातं ना, दाखव आता धक्के मारून." आता भैरवीला खूप राग येतो आणि ती रागातच ती प्रियाचा हात पकडते आणि तिला धक्का मारते. प्रिया जाऊन खाली पडते सगळ्यांसमोर. त्यामुळं आता प्रियाला खूप इन्सल्टिंग फील होतं. प्रिया ही भैरवीवरती धावून जाते. जेव्हा भैरवीवरती ती हात उचलणार तेवढ्यात भैरवी ती तिचा हात पकडून तिला ओढत गेटजवळ घेऊन येते. आता सगळेजण त्यांच्या मागे-मागे जाऊ लागतात. इकडे अशोक मामा फोनवरती म्हणत असतात, की "अरे बाबा कुठपर्यंत पोहोचलेत किशाभाऊ आणि राधावहिनी, मी त्यांना घ्यायला जातो." तर इकडे किशाभाऊ आणि राधावहिनींची एंट्री झालेली असते. भैरवी जेव्हा प्रियाला गेटच्या बाहेर धक्का मारते तेव्हा राधावहिनी येऊन तिला पकडतात. भैरवी आणि राधावहिनी एकमेकींकडे बघू लागतात. भैरवी जेव्हा प्रियावरती हात उचलते तेव्हा राधावहिनी तिचा हात पकडतात. तेव्हा प्रिया मुद्दामच रडायचं नाटक करते. यावरती राधावहिनी तिला म्हणतात, "काय झालं बाबू? मी आहे ना, रडायचं नाही." त्यावरती प्रिया म्हणते, की "आंटी हिने मला मारलं." त्यावरती राधावहिनी म्हणतात, "हे बघ रडायचं नाही. रडणाऱ्याला जग रडतं." आणि त्या भैरवीकडे बघत म्हणतात, की "ए म्हशी." त्यावरती भैरवी म्हणते, "एक्सक्यूज मी." यावरती राधावहिनी म्हणतात, की "इंग्लिश बोलू नको माझ्या संग. अगं चांगली शिकलेली सवरलेली वाटून राहिलीस तू आणि भर चौकामध्ये दंगा करतेस. लाज नाही वाटत का तुला?" त्यावरती भैरवी म्हणते, की "एक मिनिटं, कोण आहात कोण तुम्ही? नसत्या गोष्टीमध्ये कशाला नाक खुपसतायत?" इकडे अशोक मामा फोनवरती म्हणत असतात, की "अरे कुठे गेलेत? घरी तर आले नाहीत अजून. वाटेत हरवले की काय? अरे बाबा तू चौकशी कर आणि मला कळव." पुढे ते वेणूच्या फोटोजवळ जाऊन म्हणतात, की "वेणू, तुझ्या भावाचा आणि वहिनीचा मी चांगला पाहुणचार करेल असं ठरवलं होतं. पण आता वाटेतच येताना त्यांना काय झालं काय माहिती." आणि याच ठिकाणी आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.